वाल्मिक कराडची प्रकृती अचानकच बिघडली आहे। कराडच्या तपासणीसाठी वैद्यकीय पथक कारागृहात दाखल झालंय। बीड जिल्हा रुग्णालयाच्या पथकाकडून कराडची तपासणी केली जाते। कराडची शुगर वाढल्याचं देखील निदान समोर आलेलं आहे। दरम्यान डॉक्टरने कराडला रक्त चाचण्या करण्याचा देखील सल्ला दिलाय। सध्या कराडवरती वैद्यकीय देखरेखीखाली उपचार केले जात आहेत। कराडच्या रक्त चाचणीचा अहवाल आल्यानंतर त्याच्यावर पुढील उपचार केला जाणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। लक्ष्मण सोळुंके आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत, आपल्याला सविस्तर अपडेट देतील। लक्ष्मण, वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली आहे, नेमकं काय होतंय कराडला? आपण बघू शकतो वर्षा की संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील जे आरोपी आहे वाल्मिक कराड यांची काल प्रकृती अचानक खराब झालेली आहे। त्यांच्या आवाजात आणि त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्यामुळे त्यांची प्रकृती खराब झाल्यानंतर जे बीड जेल प्रशासन आहे, जे कारागृह प्रशासन आहे, यांनी त्यांना जिल्हा आरोग्य केंद्रामध्ये या ठिकाणी उपचारासाठी दाखल केलेलं होतं आणि तिथल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर आपण बघू शकतो की त्यांचं सिटी स्कॅन सुद्धा करण्यात आलेलं आहे आणि आज त्या सिटी स्कॅनचा अहवाल येणार आहे। त्यात आपण बघू शकतो की काल त्यांच्या रक्त चाचण्या सुद्धा करण्यात आलेल्या आहेत। त्यात त्यांची बीपी आणि शुगर सुद्धा चेक करण्यात आलेली आहे। या ठिकाणी शुगर सुद्धा वाढल्याचं समोर आलेलं आहे आणि त्या आज जो सिटी स्कॅन अहवाल येणार आहे त्या अहवालानंतर आपण बघू शकतो की त्यांच्यावर काय उपचार केले जाणार आहे ते ठरवण्यात येणार आहे। कारण की आज 9 वाजेपर्यंत हा अहवाल येणं अपेक्षित आहे। तोपर्यंत आपण बघू शकतो की जे वाल्मिक कराड आहे यांच्यावर जिल्हा रुग्णालयात त्या ठिकाणी उपचार सुरू आहे। रात्री 9च्या सुमारास त्यांना इथून जे बीडचं कारागृह आहे त्या ठिकाणी जिल्हा रुग्णालयात त्या ठिकाणी दाखल करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर त्यांच्यावर त्या ठिकाणी हे उपचार सुरू करण्यात आलेले होते। मात्र आता जो अहवाल येणार आहे त्या अहवालानंतरच आता त्यांच्यावर काय उपचार केले जाणार, हे पुढील उपचार काय केले जाणार हे ठरवलं जाणार आहे। वर्षा, निश्चितच त्यामुळे आता वाल्मिक कराडचा जो अहवाल आहे त्यानंतर पुढे सगळं स्पष्ट होणार आहे। निश्चितच लक्ष्मण, तुम्ही सांगितलं 9 वाजता हा अहवाल समोर येणार आहे। आता 9 वाजताय, तर पोलिसांकडून काही माहिती देण्यात आली आहे का? अहवाल आल्यानंतर पुढे नेमकी काय प्रक्रिया असू शकते? आपण बघू शकतो की त्या अहवालानंतर नेमकी वाल्मिक कराड यांच्या श्वसनात नेमकं काय त्रास होतोय आणि त्यांच्या आवाजाला काय झालेल हे समोर येणार आहे। कारण की जेलमध्ये त्यांना इन्फेक्शन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे की पाण्यात जो बदल झाला असेल त्यामुळे त्या ठिकाणी त्यांच्या श्वसनाला त्रास होऊ शकतो, अशा प्रकारची पण माहिती समोर येऊ लागलेली आहे। मात्र अहवाल काय येतो त्यावर त्यांची या ठिकाणी आता उपचार काय केले जाणार हे ठरणार आहे। कारण की अहवालाची प्रतीक्षा आपल्याला महत्वाची असणार आहे। कारण की संपूर्ण चाचण्या झाल्याच्या नंतर अहवालानंतरच डॉक्टर या ठिकाणी उपचार करणार असल्याची माहिती सुद्धा जेल प्रशासनानं दिलेली आहे। आपण बघू शकतो की काल रात्री त्यांच्यावर ह्या संपूर्ण चाचण्या करण्यात आलेल्या आहे आणि त्यानंतर आज ते अहवाल आल्याच्या नंतरच त्यांच्यावर त्या ठिकाणी उपचार केले जाणार आहे। वर्षा, निश्चितच लक्ष्मण, त्यामुळे अहवाल आल्यानंतर पुढे काय होतंय ते बघणं अतिशय महत्त्वाचं असेल। सगळे अपडेट तुमच्याकडून सातत्यानं जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।